काही आत्महत्या उपोषण करून आत्महत्या करणार नाही, पहिले हत्या करणार. कमी नाही तुमच्या आज हा विषय बरोबर आहे, पण सगळा विषय असा येतो की तुम्ही आमचं विरोध करता कशासाठी. आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा जिल्हा परिषदला सहकार्यच केलं, माझ्या सरपंचांनी सहकार्य केलं. जिल्ह्यात कुठलाही प्रॉब्लेम आला तुम्ही फक्त धर्मेंद्र मोहला कुठे येतात, तुमची डेप्टी शो फोन करतात की धर्मेंद्र मोह इथं हा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही आज माझ्या सरपंचांना कोर्टाने दिल्यानंतर 315 सरपंच बसवायला तुम्हाला काय अडचण. बरं त्याच्यातही पुन्हा शासनाने आर्थिक अधिकार ठेवले नाही. आर्थिक अधिकाराचं जजमेंट जेव्हा येईल कोर्टाकडून तेव्हा आपण पाहू. पण आज तुम्हाला फक्त प्रशासन म्हणून नियुक्तीच द्यायची. मग एवढे आपण करू शकत नसाल तर मग ही मानसिकता तुमची ओळख येते ना आम्हाला की तुम्ही आमच्या विरोधात येऊन राहिले म्हणून. हे तुमचं 18/5चं पत्र पाहून तर डोकंच भागाकलं याच्यातलं. एक पॉईंट वकिलासारखा काढून दिलाय का तसा. या कोर्टाने तुम्हीच नाही ठेवली ना, म्हणजे कोर्ट बिल्ट सगळं आपण पुन्हा आणून ठेवलं. आणि तुमचे दुसरा विषय असा झाला, आता हे झाली माझी बाजू, तुमचे प्रशासन किती चांगलं काम करून राहिले मला सांगा बरं. पूर्ण जिल्हा बदला करून जिल्हा जी घडण जिल्ह्याची मागच्या शिवसाहेबांनी बनवली होती, पंचायतची शिव हे होते डेप्टी शिव भोसले साहेब, या लोकांनी जी घडण बनवली होती जिल्ह्याची आमचे लोक असताना, काय जिल्ह्याची अवस्था करून दिली. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये करप्शन आहे. तुमचा प्रशासक महिन्यातून एकही दिवस ग्रामपंचायतला येत नाही. व्यवस्था आहे, गावातल्या नाल्या लाईट हे उपासल्या जात नाही. कुठं आहे? आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतो, आमच्या लोकांसाठी भांडतो. म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. दुसरं काही आम्हाला त्यातून कमाया करायच्या आहे असं नाही. आजही गावात कुठली घटना घडली तर माझ्या सरपंचाच्या घरी दोन लोक कमवतात. त्यांना वाटतं की हेच पदावर आहे. आणि या सगळ्या गोष्टी प्रशासन डोळेझाक करून राहिलं. आणि मी तर हे म्हणतो आज की तुम्ही हेतू पुरस्कार करून राहिले. हे डोळेझाकपणा जे सुरू आहे ना, हेतू पुरस्कार आहे. आज जर मी सांगितलं की प्रत्येक गावातल्या कंपनी टाका तर तुमचे एकूण एक प्रशासक तुम्ही सस्पेंड करता का? एवढं करप्शन सुरू आहे. साध्या गावात स्ट्रीट लाईट बसत नाही. मेन प्रॉब्लेम आहे पाण्याचा. पाणी पुरवठ्याची योजना एके ठिकाणी सुरळीत नाही आहे. आता ते तर 16 मी तर तो बोलतो माझ्या ग्रामपंचायतचा विषय. आता मी साहेबांना सांगितलं की सध्या माझ्या भावी पंचायत समितीचा विषय घेतला ना तर संडास झाली पाणी नाही. हे आता तर दूर राहिलं. ते लोक आम्हाला फोन करते गावखेड्यामध्ये विहिरीमध्ये अशी अवस्था मॅडम नाही पाहिली. दयनीय अवस्था करून टाकली तुम्ही लोकांनी. मॅडम तुम्ही भरोसे मॅडम सोबत बोला. काय म्हणते मी तुम्हाला, मी आज सगळं शिवसरांशी बोलते. भरोसे मॅडम तुम्ही बोला, आम्ही इथं जाईल संध्याकाळी. तुम्ही बोला. ओके ठीक आहे. मला आजची मुदत द्या, सोमवारी नाही मॅडम धर्मेंद्र बोलतो संध्याकाळपर्यंत. हो नाही थांबा थांबा. हो नियोजन कुठे आपलं झाले कसं या सगळ्याचे. आम्ही आरपीएस टाकणार आहोत. सर्व काम तुम्ही एकदा प्रशासक बसवा, नाही तुम्हाला अर्धे खाली करायला लावले ग्रामसेवक प्रशासक आमची भले धर्मेंद्र म्हणते मी पाहतो. आम्ही पण आता याच्यामध्ये आलो. जनतेचा याच्यात काय दोष आहे? जनता यांना जनतेचा विषय तुम्हाला गेलो मॅडम मुद्दा पण आपल्याकडे आमची पण व्यवस्थेला समजून घ्यावा. मागच्या वेळेला आम्ही काही आत्महत्या उपोषण करून आत्महत्या करणार नाही, पहिले हत्या करणार मग आत्महत्या करणार. ही वस्तुस्थिती सांगू राहिला मॅडम. असं बोलू नका. शेतीचे दिवस येते याच्या मागे सुट्टीवर गेलं 1 तारखेपर्यंत. 1 तारखेपर्यंत 10 तारखे. ठीक आहे, एक काम करा, बाकीच्या सरपंचांनी फोन लावा. सर्वांनी करून घे. येऊ द्या मला राज्य शासनात 4 ओळखी पाहिजे ना. आमच्या समोर फोन लावा. तुम्हाला पाहिजे साहेब शिव म्हणजे ते साहेब नाही, शिव म्हणजे ते खुर्ची आहे. मार्गदर्शन मागवलेलं आहे ते सरांनी मी केले. मला फक्त आजचा दिवस द्या तुम्ही. मी सोमवारी हा विषय सरांना
आणि त्या मंत्रालयाकडून क्लिअर करून आपल्याला द्या. मॅडम याच्या अगोदर जे मागितलं होतं संदर्भ म्हणजे त्या याच्या अगोदर मार्गदर्शन मागितलं होतं ना. दोन वेळा आलं पाहिजे का मॅडम शिवसाहेबांना? ठीक आहे. 2 वेळा नाही पाहिजे, एकच वेळा पाहिजे. आयस 2 वेळा का आहे, वापरला? काय मार्गदर्शन आहे नाही ना, आहे नाही का? काय म्हणजे? ठीक आहे. आम्ही येतच आहे मॅडम. तुम्ही संध्याकाळपर्यंत मार्गदर्शन मागवा. काय करायचं आहे ते करा. आम्ही इथंच आहे. आम्ही हे इथून उठणार नाही. बाकी तुम्हाला वाटलं बाकीचं काय करता येते ते पहा तुम्ही. बाहेर जायचं नाही, आणून टाका.